प्रेझेंटेशन आपण आता 2 मेंबर्सचे प्रेझेंटेशन पाहिले, एक होप चॅप्टर, एक क्रॉस चॅप्टर. तुमचा व्यवसाय 40 पेक्षा जास्त मेंबरच्या पुढे मांडण्याची संधी वर्षातून कमीत कमी 3 वेळा तुम्हाला मिळते. यानंतर पब्लिक स्पीकिंग. तुम्ही जेव्हा वर्षातनं 24 वेळा मीटिंग्स अटेंड करता, प्रत्येक वेळी तुमच्या व्यवसायाचं 1 मिनिट देता, प्रेझेंटेशन देता, तुमचं पब्लिक स्पीकिंग इम्प्रूव्ह होणार, याच्यात काही तीळ मात्र शंका नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे लिडरशिप क्वालिटी. वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी, जसं आमचे सीसी मेंबर्स आहेत किंवा आमचे सेल मेंबर्स आहेत, जे जबाबदारी घेतात, रिस्पॉन्स देतात, लिडरशिप क्वालिटी आपल्यात येतेच येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं बॅकअप ऑफ मेंबर्स. मगाशी सनील बायोब्रेकसाठी गेला होता, सनीलसाठी रेफरन्स तिकडे मॅडमने दिला, विशालने तो रेफरन्स नोट केला आणि तो सनीलकडे पास केला. असंच तुमच्या व्यवसायात जेव्हा कुठे काही अडचणी येतात, बॅकअप ऑफ मेंबर्स नेहमी तुम्हाला मिळत असतो. यानंतर स्पेशल बेनिफिट्स. सॅटर्डे क्लबचा मेंबर झाला, सॅटर्डे क्लब तुम्हाला काय देतं? सॅटर्डे क्लब तुम्हाला याच्यामध्ये सगळं देतं, ट्रेनिंग्स देतो, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग्स होत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये MDP, LDP सारखे ट्रेनिंग प्रोग्रामचे, ज्याच्यामध्ये मेंबरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हे तुम्हाला मिळतं. यासोबत वेगवेगळे लर्निंग सेशन्स होतात. नुकतंच अंधेरी बागे चॅप्टरचे सिनियर मेंबर आहेत सचिन कामत सर, ते बिझनेस कोच आहेत. AIच्या माध्यमातून लोकांना बिझनेस मध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतात. त्यांनी त्यांच्या मार्फत एक सेशन ठेवलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये AI सिस्टम्स कशा इन्कॉर्पोरेट करू शकता. प्रत्येक मेंबर हा त्याच्या क्षेत्रातला मास्टर आहे, तो वेगवेगळ्या प्रकारे मेंबर्सना मदत करू शकत असतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे क्रॉस चॅप्टर मीटिंग आणि क्रॉस चॅप्टर प्रेझेंटेशन. तुम्ही कोणत्याही नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचे मेंबर झाला तर तुम्ही तुमच्या चॅप्टरच्या व्यतिरिक्त कुठेही जाऊ शकत नाही. सॅटर्डे क्लब एक मात्र असं प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही क्रॉस चॅप्टर जाता. आज आपल्याकडे घाटकोपर चॅप्टर, डोंबिवली चॅप्टर, टायटनचे मेंबर्स आले. अशीच संधी तुम्हाला सुद्धा मिळते. तुम्ही जेव्हा मेंबर झाल्यानंतर सॅटर्डे क्लबमध्ये जवळजवळ 160 चॅप्टर्स आहेत. पूर्ण महाराष्ट्रात आहेत, गोव्यामध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे आणि दुबईमध्ये आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे ती संधी आहे. तुमचा व्यवसाय जर त्याची मर्यादा तिथपर्यंत जाऊ शकते तर तुम्ही लोकांपर्यंत जाऊ शकता. आता सॅटर्डे क्लब मेंबर झाल्यानंतर तुम्हाला अपार्ट फ्रॉम चॅप्टर मेंबरशिप फायदे काय मिळतात? तुम्हाला बिझनेस ग्रुप्स आणि पॉवर सेल हे वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत त्याचा मेंबर होण्याचं, म्हणजे यात काय होतं की तुमचा जो व्यवसाय आहे त्या कॅटेगरीचे जे मेंबर्स आहेत ते नेहमी एक ठिकाणी एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर ग्रुप्स म्हणा किंवा सेल्स आहेत, वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये वेंडर्स, आर्किटेक्ट्स, बिल्डर्स, सो ज्यांचा व्यवसाय एकमेकांशी निगडीत आहेत अशी लोक एकत्र आहेत. IT सेल आहे ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काय मेंबर्स आहेत ते कनेक्टेड आहेत. सो असे वेगवेगळे सेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वुमन विंग सेल. सॅटर्डे क्लबमध्ये जेवढ्या वुमन विंग आहेत त्या एकमेकांशी कनेक्टेड आहेत. सो ह्या सेलच्या सुद्धा मीटिंग्स होत असतात, या सेलचे सुद्धा वेगवेगळे सेशन्स होत असतात, ऑनलाईन ऑफलाईन. सो नुसतं वर्षाच्या 24 मीटिंग नाही, 24 मीटिंग, ह्या सेल्सच्या मीटिंग, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग, या सर्व माध्यमातून तुम्ही नेटवर्किंग करून व्यवसाय काढू शकता. आता साधारणपणे मुद्द्यावरती येऊया की प्रत्येक मेंबर हा व्यवसाय करतोय. तुम्ही तुमच्या व्यवसायाची कोणत्या ना कोणत्या प्रकारचं मार्केटिंग करत असतात. हे मार्केटिंग करताना आपण कोणत्या तरी प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरती कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट करतो, जर्नल आहे, न्यूजपेपर ॲड्स असतील किंवा कोणत्याही प्रकारचं. या ठिकाणी साधारणपणे जी कॉस्ट येते, किंवा हे सगळं सोडून द्या, आपण एक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह जर ठेवला तर साधारण मिनिमम आजच्या स्टँडर्डप्रमाणे 20,000 पगार तरी द्यावा लागेल त्या माणसाला. आता एकंदरीत हा जर आपण पूर्ण विचार घेतला तर ती जी कॉस्टिंग येते, जर एक माणूस जरी आपण कामाला ठेवतो तो वर्षाकाठी जवळजवळ 2-2.25 लाख, परत तो माणूस कामावर येईल नाही येईल, आल्यानंतर तो टार्गेट अचीव करेल, त्याला 3-4 महिने ट्रेनिंग द्या, तुमचा व्यवसाय समजावा, मग तो माणूस तुम्हाला आउटपुट देईल. हे सगळं होत असताना याच्यामध्ये तुमचा बिझनेस वाढेल की नाही याची शक्यता नाही. पण तुम्ही हे जर सॅटर्डे क्लबचे मेंबर होता तर तुम्हाला फक्त एक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह मिळत नाही, तुम्हाला जवळजवळ सॅटर्डे क्लबचे 5,000 मेंबर हे तुमचं मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. हे तुमचा बिझनेस लोकांपर्यंत पोहोचवण्याची मदत करतात. तसं मग अशी म्हणालो की जर आपण कुठेही एक एक्झिक्युटिव्ह ठेवतो तो वर्षाकाठी 2 ते 2.5 लाख. ह्यानंतर जर आपण कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती ॲडव्हर्टाइजमेंट देतो तो कुठेतरी 40,000, 50,000, 60,000 ही इन्व्हेस्टमेंट आहे. सॅटर्डे क्लबची इन्व्हेस्टमेंट ही सगळ्यात कमी आहे. याचं एकमेव कारण सॅटर्डे क्लब हा एक NGO ट्रस्टच्या माध्यमातून काम करतो. त्यामुळे सॅटर्डे क्लबची मेंबरशिप फक्त आणि फक्त 4,000 रुपये आहे.
यासोबत तुमचं रजिस्ट्रेशन चार्ज 500 रुपीज. त्यानंतर तुम्ही ज्या चॅप्टरचे मेंबर होता त्याचा 24 मीटिंगचे पैसे ॲडव्हान्समध्ये आपण घेतो, ज्याची साधारणपणे कॉस्ट 850. आता ही जी कॉस्ट आहे ही ठाणे रिजनची आहे. सॅटर्डे क्लबमध्ये जवळजवळ 37 रिजन्स आहेत. प्रत्येक रिजनची त्या रिजनच्या डेमोग्राफिक्स प्रमाणे व्हेन्यू चार्ज चेंज होते. आता आपण ठाण्यात आहोत तर ठाण्यात 850 आहे. तुम्ही जर मुंबईकडे जाल तर 1100 ते 1200 पर मीटिंग कॉस्ट आहे. हेच तुम्ही जर थोडंसं नाशिक नगरमध्ये जाता तिला 550 पर्यंत येते. त्यामुळे व्हेन्यू चार्जेस हे डिफरन्शिएट होतात. पण ओव्हरऑल आपण जर कॉस्टिंगचा विचार केला तर 25,700 ही कॉस्ट येते. आता ह्या कॉस्टमधून तुम्हाला व्यवसाय किती मिळेल? सुशील, फर्स्ट स्लाइडवर जा. सगळ्यात फर्स्ट सो तुम्ही जर हा आकडा बघताय तर याच्यामध्ये ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ डन डील ही 1,21,721 आली. सॅटर्डे क्लब असं म्हणतो की प्रत्येक मेंबरला मिनिमम 1 लाखाचा व्यवसाय मिळाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की 25,000 रुपये इन्व्हेस्ट करून मला 1 लाख व्यवसायाची गॅरंटी आम्ही देतो का? हा एक सगळ्याच्या मनात प्रश्न असेल. तो सॅटर्डे क्लब हा एक माध्यम आहे तुमच्या प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट्स पर्यंत पोहोचण्याचा, तुमच्या प्रॉस्पेक्टिव्ह वेंडर्स किंवा तुम्हाला जे योग्य कनेक्ट्स हवे आहेत बिझनेस मिळवण्यासाठी. तर तो एक प्लॅटफॉर्म आहे. सॅटर्डे क्लबमध्ये आल्यानंतर तुम्ही तुमच्या मेंबर्सच्या मदतीने वेगवेगळ्या साधनाच्या मदतीने तुम्हाला इकडे व्यवसाय मिळत असतो. पण तो तुमच्या मेहनतीने, तुमच्या कलाकुशलतेने, तुमचा व्यवसाय किती जेन्युइन आहे, तुम्ही किती चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करता याच्यावर आहे. परंतु मग आता याच्यामध्ये प्रश्न येतो की माझ्या कॅटेगरीचे तुमच्या चॅप्टरमध्ये एवढे लोक आहेत तर मला व्यवसाय मिळेल का? हा अनेकांच्या मनात प्रश्न येत असतो. तर सांगायला आवडेल की सॅटर्डे क्लबमध्ये सगळ्यात पहिले कॅटेगरी ब्लॉक हा प्रश्न नाही आहे. सेकंड, सॅटर्डे क्लबचे मेंबर होत आहात तुम्ही, कोणत्या चॅप्टरचे मेंबर होत नाही. त्यामुळे सॅटर्डे क्लबमध्ये 5,500 प्लस मेंबर आहे. तुम्हाला या 5,500 मेंबरमधून व्यवसाय काढण्याची संधी सॅटर्डे क्लब देत आहे तुम्हाला. याच्यानंतर मनात प्रश्न येणार आहे की 24 मीटिंग मधून मी जर काही मीटिंग आलो नाही तर माझे पैसे जास्त म्हणजे कमी होतील का काय? तर साधारणपणे 24 मीटिंगचं तुम्ही कमिटमेंट देत आहात. इथे तुम्ही मेंबरशिप जेव्हा घेता ते तुमच्या व्यवसायासाठी घेतात. त्यामुळे हे तेवढं सिरियसनेस तुम्हीच 24 मीटिंग अटेंड केल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, जो दिखता है वो बिकता है. जर तुम्ही दिसलाच नाही तर तुम्हाला व्यवसाय काय रेफरन्सेस मिळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, आपण सगळ्यांना माहिती आहे की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येऊ शकतं पण पाणी पाजता येऊ शकत नाही. सॅटर्डे क्लब तुम्हाला पाण्यापर्यंत नेतं. पाणी प्यायचं की नाही प्यायचं ते घेऊन जायचं हे तुमच्या कलाकुशलमध्ये आहे. मी ह्याच नोटवर माझं ओरिएंटेशन इथे करतो. उर्वरित व्हिजिटर्सशी आपण ड्युरिंग ब्रेकफास्ट डिस्कस करूया आणि जर काही प्रश्न असतील तर आपण घेऊ शकतो. 1 or 2 क्वेश्चन्स फ्रॉम व्हिजिटर्स प्लीज. ओके, आपण ब्रेकफास्टच्या वेळी बोलूया. मी रिक्वेस्ट करेन सौरभ सरांना की आपण आजच्या मीटिंगचे स्टॅटिस्टिक्स क्लिअर करायचे.